हरी आलिया संसारा उठा वेग करा, शरणचा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देता देव विता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। निमित्ताच धनी केलासे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभा। निर्विघ्नं कुरु मे देवो, सर्व कार्येषु सर्वदा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया। दंडवता तुझे पाया, 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 दंडवता पंढरीच्या देवराया, देवराया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया। हे पंढरीच्या देवराया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया, दंडवता तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया। नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारी। बरनव रघुवर विमल जसो, जोधायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बलवती विद्या देव मोही, हरवु क्लेश विकार। प्रभु तुम्ही महिषाची मूर्ती, आणि मी दुबळा अर्जित से भक्ती। म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा कर दयाळा, करुणा
विठ्ठल हर हर आली या संसारात उठा वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे नि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे देवमान्य संतमान्य जगमान्य नवे नव्हे तर देवप्रिय संतप्रिय जगप्रिय असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजेच असा आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये कैलासवासी संतोष दादा जपन पाटील असतील दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सर्व या पाटील परिवारानं ज्ञानदानाचा म्हणजेच कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला असावा इतकंच नाही तर आपल्यातून बघा जीव लावणारे प्रेम करणारे माया करणारे अचानकपणे संतोष दादा निघून गेले असतील कुठेतरी दादांच्या आठवणी आजच्या दिवशी जाग्या होत असतील त्याच दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करण्याकरिता हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला असावा तसेच या ठिकाणी आलेली संत मंडळी वारकरी मंडळी सर्व तुम्ही बसलेली श्रोतू मंडळी तसेच माझ्या गुरुवारी असतील महाराष्ट्रातील एक ख्यातनाम महिला कीर्तनकार हरिभक्ती पारायण सर्व वनिताताई प्रकाश पाटील या गुरूंच्या गुरुकृपेने आई वडिलांच्या कुटुंबाच्या कृपा आशीर्वादाने आज या गादीवरती आहे आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लाड केले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात करून आजच्या सेवेला सुरुवात करते विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेक ब्रह्मांड नायक जगाचा चालक मालक नियंता परमता पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून गोड उपदेश करतात आलिया संसारा उठा वेग करा आलेल्या संसारातून माणसानं काय केलं पाहिजे तर उठा वेग करा उठताना कसं उठायला सांगितलं तुकाराम महाराजांनी तर वेगानं तातडीनं अगदी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर घाईनं वेग करा पुढे काय सांगितलं काय करा तर शरण जा उदारा पांडुरंगा इतकंच नाही तर बघा ज्या भगवान परमात्म्याने हा अनमोल किमतीचा देह प्राप्त करून दिला ना हा शाश्वत नाही काही दिवसांपुरता आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देह हे काळाचे देह हा गुणाच्या तावडीत जाणार आहे तर काळाच्या तावडीत जाणार आहे जी धनसंपत्ती आहे ती आपली नाही तर धन कुबेराचे येथे मनुष्याचे सांगा या ठिकाणी आपलं काही आहे का अजिबात नाही देता देव गीता देणारा सुद्धा भगवान परमात्मा आणि नेता नेव गीता येथे याची सत्ता जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की बाबांनो आपली या ठिकाणी कोणत्या गोष्टीवरती सत्ता आहे सांगू शकतो का तर अजिबात नाही फक्त निमित्त मात्र मनुष्य प्राणी आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि जन्माला येऊन संत महात्मे म्हणतात की देवाचे भक्ती नाम चिंतन आपल्या जीवनात जर घडली नाही तर तू का म्हणे काय व्यर्थ गेला अगदी तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो तुमचा नर देह आहे व्यर्थ म्हणजे वाया गेल्यासारखं होईल म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल ज्या तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता निवडला ना मायबाप त्या तुकाराम महाराजांचा जर थोडक्यात आपण अधिकार पाहून गेलोत ना तर जीवनामध्ये नामचिंतनाची साधना प्राप्त करून घेणारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुकाराम तुकाराम नाम घेता कापयम जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तरी यमाचा काही कंप सुटायचा आपली अवस्था जशी आहे की यमराज आपल्या घरात येतात दारात येतात पण आपल्याला कळत सुद्धा
आपण म्हणतो ना, आली यमाची वरात सारे बसून घरात. यमराज आपल्या घरात येतात आणि आपल्याच बसलेल्यांपैकी कोणाला तरी घेऊन जातात, आपल्याला कळत सुद्धा. ज्यावेळी तो मनुष्य निघून जातो, त्याच्या गेल्याची वार्ता आपल्या कानावर पडते, तरी सुद्धा आपल्याला काही फरक पडत. पण मी सांगून जाईल बघा, जीवन जगत असताना माणसानं जीवन कसं जगलं पाहिजे. एखाद्या माणसाने रस्त्याने चालावं आणि चालताना मात्र असं चालावं की त्याला पाहिल्यानंतर समोरच्या माणसानं त्याच्यासोबत येऊन गप्पा गोष्टी केल्या पाहिजे. इतकंच नाही तर बसताना असं बसावं की ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत ना, तिथे मात्र लहान थोरांनी येऊन बसलं पाहिजे. इतकंच नाही तर बोलताना माणसाने असं बोलावं की मुखार विंदातून अमृत वाहिल्यासारखं बोललं पाहिजे. नाहीतर आपलं बोलणं म्हणजे कसं फटकालपणाचं बोलणं असतं. त्यातल्या त्यात आमच्या महिला मंडळ कधी कोणाला काय बोलतील सांगता येत नाही. पण माझे ज्ञानोबा आहे म्हणतात, साज आणि मुवाळ मिथुळे आणि रसाल शब्द तैसे कलोळ अमृताचे. म्हणजे कमी बोला, थोडंसंच बोला, पण चांगलं बोला. विठ्ठल विठ्ठल जीवन आपलं चांगलं असलं पाहिजे. इतकंच नाही तर मरताना माणसानं असं मरावं की आपण गेल्याची वार्ता एखाद्या माणसाच्या कानी पडावी आणि टचकन त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. विठ्ठल विठ्ठल काही काही माणसं म्हणतात, अरे मी निघून गेलोत ना, माझ्या जाण्यानं अवघा महाराष्ट्र रडला पाहिजे. मी सांगून जाईल बघा आणि नेहमी सांगत असते की बाबांनो, तुम्ही निघून गेलात ना, तुमच्या जाण्याने तुमचा अवघा महाराष्ट्र रडेल ह्याची शाश्वती मी देऊ शकत नाही. तुमच्या जाण्याने तुमचा तालुका रडेल ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. आणि तुम्ही निघून गेलात ना, तुमच्या जाण्याने तुमचा जिल्हा रडेल ह्याची अपेक्षा तुम्ही बाळगू नका. अहो, तुम्ही निघून गेलात ना, तुमच्या आमच्या जाण्याने आपलं अख्खं गाव जरी रडलं तरी फारसच चांगलं आहे. अहो, गाव रडेल ह्याची अपेक्षा तुम्ही बाळगू नका. ह्याच्याही खाली जाऊन सांगेल, आपण निघून गेलात ना, आपल्या जाण्यानं आपल्या रक्ताचं नातं असलेलं कुटुंब जरी रडलं तरी पुष्कळ आहे. विठ्ठल विठ्ठल हे कशासाठी सांगितलं तर अलीकडच्या काळात हा समाज असा आहे, एखादा घोड्यावर चालला तर लोक काय म्हणतात, आई सहज म्हणतात, ह्याच्याकडे 4-4 गाड्या असून सुद्धा हा घोड्यावर चालतो. बरं, घोड्यावरून त्यांनी खाली उतरावं आणि पायी चालावं, लोक काय म्हणतील, घोडा आहे, 4-4 गाडी आहे तरी सुद्धा. हा, एखाद्याची बिडी पेटवण्याकरिता स्वतःची दाढी जरी दुसऱ्याची दाढी जरी जळाली तरी त्याला फरक पडत नाही. बघा, एखाद्या माणसाकडे फार श्रीमंती आहे आणि कुठे जर दान करत नसेल तर धनसंपत्तीचा काही फायदा. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज गोड वर्णन करतात, धन मिळवणी कोटी सवे नये रे लंगोटी, पाने खाशी लावू दंडा, पाने खाशी लावू दंडा, पाने खाशी लावू दंडा, पाने खाशी लावू दंडा, अंती जाशील सुकल्या तोंड, अंती जाशील सुकल्या तोंड, अंती जाशील सुकल्या तोंड, अंती जाशील सुकल्या तोंड, पाने खाशी लावू दंडा, पाने खाशी लावू दंडा, पाने खाशी लावू दंडा, पाने खाशी लावू दंडा. जगद्गुरु तुकाराम महाराज गोड वर्णन करतात, धन मिळवणी कोटी सवे नये रे लंगोटी. कोट्यावधीची इस्टेट प्रॉपर्टी असू द्या, पण सोबत आपल्या फाटकं तुटकं कापड लुगडं तरी येतं काही अजिबात नाही. म्हणून पाने खाशील उदंड, जीवन जगत असताना किती चांगलं चांगलं जरी खाल्लं तरी जाताना मात्र अंती जाशील. मग कुठल्या गोष्टीचा आपण या ठिकाणी गर्व करतोय तर अजिबात करू नका. जे जगाच्या मालकावर आपली जी सत्ता चाललेली आहे ना, इतकं चांगलं जीवन जगा, इतकं चांगलं जीवन जगा. कुणाचं किती आयुष्य असेल हे सांगता येत नाही. म्हणून बघा, महिला मंडळाला माझं नेहमी सांगणं असतं की आलेल्या संसारातून कधीतरी संत महात्मे आपल्याला उपदेश करतात
आलेल्या संसारातून संत महात्मे वेळोवेळी उपदेश करत असताना कधीतरी आपल्या कानावरती चांगली गुणगाणं पडले, नामचिंतन पडलं, कुठेतरी आपण जीवनामध्ये ते उतरवलं. जीवनामध्ये उतरवलं पाहिजे म्हणजे कसं, एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडून देणं अजिबात नाही. म्हणून बघा, प्रत्येकीने बघा सासू सुनेने तरी एकमेकीशी चांगलं वागलं पाहिजे. मी रोजच माझ्या कीर्तनामध्ये सांगत असते. मला सांगायला कंटाळा येणार नाही, पण ऐकण्याला मात्र विठ्ठल 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 हर हर विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु संसारातून उठा, वेग करा. वेग करा म्हणजे काय करायला सांगितलं? फक्त संसार सांगितलं का करायला? तर नाही. जे संसारामध्ये रात्रंदिवस आपण सुख शोधतोय, त्या संसारात सुख मिळतं का? हा, सुख म्हटलं, मी सुख म्हटलं तर आमच्या महिला मंडळांना लगेचच किचन आठवतं, आणि किचन मध्ये गेल्यानंतर प्यायचं सुख, झटकायचं सुख नाही मी म्हणत, प्यायचं सुख. सुखामध्ये राहावं असं प्रत्येकाला जर वाटत असेल ना, तर कुठेतरी आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आपण उतरवल्या पाहिजे. पण आपली अवस्था आज अशी आहे की वेळ फक्त असंच घालवायचं आहे म्हणून काय करतो आपण, ऐकायचं म्हणून, उगाचच घरात करमत नव्हतं म्हणून इथे येऊन बसली, आणि बसल्या बसल्या कीर्तन ऐकलं, ऐकायचं आणि दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं. ज्या भगवान परमात्म्याने विचार करावा की या मृत्यूलोकामध्ये जर मी माणसाला जन्माला घातलं, माझी भक्ती करेल, नामचिंतन करेल, एवढंच नाही कुठेतरी आषाढी पंढरीची. कारण बघा, देवाला फक्त इतकीच आशा आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंगा. आषाढी कार्तिकीच्या वेळेला तरी प्रत्येक माणसानं त्याची आठवण केली पाहिजे. नुसती आठवण करून चालणार? तुम्ही म्हणाल की कालच मला एका बाईने सांगितलं, चल त्र्यंबकेश्वरच्या वारीला येते का? मग आपण काय म्हटलो आई, की त्र्यंबकेश्वरच्या वारीला काय यायला जमणार, निवृत्तीनाथांच्या सोहळ्याला काय यायला जमणार का? का? संसार 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 काही सुटत नाही. मी एक सांगून जाईल बघा, ज्यावेळी माझ्या ज्ञानोबारायांनी 3 साधकांना एक प्रश्न विचारावा, संसार म्हणजे काय, त्या साधकांना मात्र उत्तर द्यावं की अहो ज्ञानोबाराया, संसार म्हणजे लग्न करणं, पत्नी, मुलं बाळ म्हणजेच काय. ज्ञानोबारायांनी मात्र त्या साधकाला 25% काय द्यावं, मार्क्स द्यावे. 25% मार्क्स दिल्याच्या नंतर दुसरा साधक जो होता, आणि त्याला सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांनी विचारावं, संसार म्हणजे काय, त्यानं सुद्धा उत्तर द्यावं, त्यानं थोडंसं वाढवून द्यावं की संसार म्हणजेच अहो ज्ञानोबाराया, लग्न करणं, पत्नी, मुलं बाळ, धनसंपत्ती, 4-5 गाड्या घेणं, 5-6 मजली बंगला बांधणं म्हणजेच काय. तरी सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांनी त्याला 50% मार्क्स द्यावे, आणि 3ऱ्या नंबरचा शेवटचा जो साधक होता त्याला विचारावं, अरे संसार म्हणजे काय, त्यानं उत्तर द्यावं की संसार म्हणजे काय, तर अहो ज्ञानोबाराया, जीवनामध्ये कशाकरिता जन्माला आलो आणि काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे ह्याची जाणीव जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत मनुष्य जन्माच्या देहाचं सार्थक होणार नाही. आणि मात्र 3ऱ्या नंबरच्या साधकाला माझ्या ज्ञानोबारायांनी 100च्या 100% मार्क्स द्यावे. सांगायचं तात्पर्य, आणि म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी व्याख्या करावी, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शून्ये, पारी लागले ओढा, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, जेव्हा परमुपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. माझ्या ज्ञानोबारायांनी व्याख्या करावी, पण मी सांगून जाईल, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, तू का म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. अनेक संतांनी आपल्या जीवनामध्ये सुखाची व्याख्या मात्र करावी, तर तो परमात्माच कसा आहे, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण
किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि कर कटवरी गोडस संत महात्म्यांनी त्या परमात्म्याचं वर्णन करावं. मला सांगा, तो परमात्मा अनेक रंगाने अनेक रूपाने मात्र नटलेला आहे. आपल्यासारखा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मेकअप केलेला नाही. सावळा आहे पण सुकुमार आहे, राजस आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर अनंत जन्माचं क्षीण गेल्याशिवाय राहत. पण हा अनुभव आपण कधी घेतला काही? अनुभव जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. पूर्वीचा एक काल होता असा की माता माऊली आमच्या फार अनुभविक होत्या. प्रत्येक गोष्टीचा अनुभव असायचा. अहो कधी कधी डॉक्टरचा सुद्धा इलाज कमी पडायचा. पण आपले जे सांस्कृतिक जे व्यवहार आहेत ना, अनुभव आहेत ना, ते मात्र जीवनामध्ये फार महत्वाचे वाटायचे. कधी कधी अनुभवलं असेल. म्हणून बघा, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबांनो, या आलेल्या संसारातून तुम्ही उठलं पाहिजे. का उठायला सांगितलं? उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्मा, चुकवी व्यथा जन्माच्या, चुकवी व्यथा जन्माच्या, जन्माच्या. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. काय सांगितलं? उठा जागे वारे आता. आणि उठून काय करायला सांगितलं? स्मरण करा. पण करतो काय आपण स्मरण? अलीकडच्या काळात आपला नियमच असा आहे की उठून जाग होऊन आपल्याला होतं कधी व्हॉट्सअपचे मेसेज चेक करते, बरोबर ना? मग स्मरण करा पंढरीनाथा, ते स्मरण राहतं बाजूलाच. कारण अलीकडच्या काळात बघा, आपल्याला जागच कधी येते? तर पहाटेच्या 8 वाजता येते, बरोबर ना? पहाटेच्या 8 वाजता आपल्याला जाग आली की 9 आंघोळ किती वाजता होते? 9 वाजता. आता 9ला आंघोळ झाली म्हणजे 10 वाजेच्या वेळेला आपण काय करतो? बागेमध्ये जातो, हा, फुलं कुठेतरी शोधतो. आता देवपूजेकरिता जर फुलंच सापडली नाही, तर शेजारी बाई आपल्या बागेमध्ये येते, हा, आपली बागेतली फुले घेऊन. देवपूजेकरिता जर आई फुलं मिळाली नाही, मग आपण काय म्हणतो? आता पाहता पाहता 11 वाजायला आले, कधी चहा प्यायचा, कधी नाश्ता करायचा. मग आजच्या दिवशी देवपूजेला सुट्टी. आजच्या दिवशी देवपूजेला दांडी मारली की त्याच दिवशी जर योगायोगानं संकट ओढावलं आणि आपण देवाच्या मंदिरामध्ये गेलो, देवाजवळ गेलो, तर तो परमात्मा म्हणेल की काय रे बाबा, देवपूजेच्या वेळेला मात्र तू काय सांगितलं की आजच्या दिवशी देवपूजेला सुट्टी, आणि तू मला जी आर्त हाक मारली ना आज संकटातून वाचण्याकरिता, मला सुद्धा यायला जमणार नाही. कारण मला आज कुठे जायचं आहे? माझ्या दुसऱ्या भक्ताच्या मदतीला जायचं आहे. भगवान परमात्मा जशाच तशी आहे. आपण जर त्याची वेळोवेळी आळवणी करत असू तर निश्चितच तो आपल्या संकटातून सावरण्याकरिता निश्चितच. कारण ज्याच्या सत्तेशिवाय सूर्य चालत नाही, वेद बोलत नाही, वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ना, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून या शरणालो. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, वृक्षाचेही पान हले ज्याच्या सत्ता, राहिली अहंता मग कोटे. असा असणारा भगवान परमात्मा निश्चितच जीवनामध्ये त्याची प्राप्ती करून घेण्याकरिता आपण कुठेतरी जागा झालो पाहिजे. म्हणून आलिया संसारा, उठा वेग करा, वेगानं जाग व्हा आणि जाग होऊन काय करा? अभंगाचं प्रथम चरण. आलिया संसारा, उठा वेग करा, आलिया संसारा, उठा वेग करा, आलिया संसारा, उठा वेग करा, आलिया संसारा, उठा वेग करा. उतारा पांडुरंगा,
काय करायला सांगितलं? शरण जा उदारा. इतका उदार आहे माझा भगवान परमात्मा की एखाद्या भक्तानं एखादी मागणी करावी आणि तात्काळ ती इच्छा ती मागणी पूर्ण. म्हणून बघा, भगवान परमात्मा जर मागितलेली मागणी जी आहे, जी इच्छा आहे, व्यक्त केल्याबरोबर जर पूर्ण करणार असेल तर निश्चित त्याची आळवणी करणं गरजेचं आहे. पण मागायचं सुद्धा ज्ञान असलं पाहिजे. आता एक दिवस अशी गंमत झाली, एका मुलाचं लग्न जुळत नव्हतं. अलीकडच्या काळात ती अवस्था. आम्हाला दररोज ज्या गावात कीर्तनाला गेली नाही त्या गावात 4-5 बाया तरी भेटणार. ताई आहे का एखादी तुमच्या गावात तरी? मग आम्ही सांगतो आमच्या वेळ्यातलेच 50 राहिले, तर तुम्हाला कुठून शोधून देणार? सांगायचं तात्पर्य अलीकडच्या काळात की ज्या मुलांची लग्न होतात, एखाद्या कुठेतरी वारकरी संप्रदायातील मुलगा असेल, कुठेतरी चांगली प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी चांगल्या ठिकाणी तो दान धर्म करत असेल, किंवा एखादा मुलगा जर सप्त्यामध्ये इंटरेस्ट घेत असेल, अशाच मुलांची लग्न होतात. आणि तुम्ही म्हणत असाल की नाही हो ताई, तुमचं हे म्हणणं चुकीचं आहे. आमचा मुलगा सप्त्यात कधी येत नाही, मंदिरात दिसत नाही, चांगलं काम कधी करत नाही, तरी सुद्धा त्याचं लग्न जुळलं असलं तरी फार काय टिकणार आहे का? अनुभव तुम्हाला? नवीन नव्याचे 4-5 वर्ष असतात. सांगायचं तात्पर्य की जागा पण कधी होतं, मागणी काय तिथे होतं. आता त्याचं लग्न जुळत नव्हतं, त्याच्या आईने त्याला म्हणावं, ज्या ज्या गावात तू मित्राकडे जाशील, पाहुणे जाशील, तिथं तू मुलगी शोध. आता त्यानं मात्र एक मुलगी शोधली. आता ती अशी होती, हा होता 4 फुटीचा आणि ती होती 5 फुटीची. हा होता पातळ आणि ती होती जाडी. आता योगायोगानं भेटत नव्हती, लग्न तर जुळलं, लग्न सुद्धा झालं. आता लग्न झाल्यानंतर आपल्यामध्ये अशी प्रथा आहे की नवीन लग्न झालं म्हणून कुलदैवताचं दर्शन आहे का आपल्याकडं? गेल्या का महिला मंडळी तुम्ही? भूक लागली का काय? तुम्ही थोडं बोला ना, माना हलवा ना. तुमच्या सुनेसारखी आहे ना? म्हणा सूनच आहे पण थोडं होत किंवा नाही म्हणा. आता कुलदैवताचं दर्शन घेण्याकरिता हा जेजुरीला गेला. आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर धीरज दादा तुम्ही कधी गेला असाल, दिनेश दादा तुम्ही कधी गेला नसाल तर इकडे लक्ष द्या. तिथे गेल्याच्या नंतर 5 पायऱ्या तिला उचलावं. आता योग कसा होता? उचलली का धीरज दादा तुम्ही? आता ज्यावेळी तिला याने उचललं, जसं उचललं, आता ही गेली खाली आणि हा राहिला. आता एवढ्या गर्दीमध्ये हा शोधाशोध करू लागला. माघारी घरी आला. घरी आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांच्या मंदिरामध्ये गेला आणि प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करू लागला, हे प्रभू रामा, अगोदरच माझी पत्नी मला सापडत नव्हती. योगायोगानं लग्न जुळलं आणि लग्न सुद्धा झालं आणि नुकतंच दर्शनाला गेलो होतो आणि काय करून टाकलंस? प्रार्थना करू लागले. आता प्रभू रामचंद्र म्हटले, अरे बाबा, माझीच हरवली होती, ती मला कोणी शोधून दिली? हनुमंतरायाने. आता हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये गेला आणि भजन करायला लागला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करू लागला. आता हनुमंतराय प्रसन्न झाले. हनुमंतराय विचारू लागले की काय रे बाबा, तुझी इच्छा काय आहे? तुझं मागणं काय आहे? जरा सांगतोस का? माझी बायको हरवली होती, जरा शोधून देता का हो हनुमंतराया? हनुमंतराया म्हटले की ते काम आपल्याला पक्क. सांगायचं तात्पर्य, कुठल्या देवाकडे काय मागावं ह्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्ञानोबा उगाच म्हणत नाही, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. पूर्वीचा एक काळ असा होता की एखादा माणूस वारकरी किंवा ज्याच्याकडे ज्ञान आहे, तो रस्त्याने सहज जरी चालला तरी त्याच्या चरणाला नतमस्तक व्हायचे. बरोबर ना? मला सांगा, तो नमस्कार जो आहे, जो नतमस्तक आहे, तो त्या वारकऱ्याला किंवा त्याच्या चरणाला नमस्कार आहे का? म्हणजे जो कोणी बाबा असेल त्याला नमस्कार असतो का? तर अजिबात नाही. त्याच्यामध्ये असलेल्या ज्ञानाला नमस्कार आहे. अलीकडच्या काळात सुद्धा डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग, इंग्लिश म्हणणारे लोक सुद्धा आमच्या या कीर्तनकाराच्या पाया पडतात. सांगून जाईल की आमची काही लायकी आहे का? नाही. तर या वारकऱ्याला जो दिलेला
मान सन्मान आहे, वारकऱ्याला केलेला जो पोशाख आहे, वारकऱ्याला केलेला जो सलाम आहे ना, तो सलाम म्हणजे साधा नाही, सामान्य नाही, तर ज्ञानोबा तुकोबाची ताकद आहे कशामध्ये, तर या पोशाखामध्ये. म्हणून बघा नेहमी आणि वेळोवेळी सांगणं असतं की अलीकडच्या काळात संस्काराची इतकी गरज आहे, इतकी गरज आहे की बघा एखादी आपली 15-16 वर्षाची मुलगी कुठल्या तरी स्टेजवरती जाते आणि नाचकाम करते. मी सांगून जाईल ही एक कलाच आहे. अहो स्टेजवरी जर नाचत असेल, ज्यावेळी ते स्टेजवरती एखादा गुरुजी असतो, त्या गुरुजीला तुम्ही कधीतरी जाऊन विचारा, अहो दादा तुमच्या मुलगीला या स्टेजवरती तुम्ही नाचवाल का कधी? नाही नाही म्हणेल तो. पण आपल्या मुलींना मात्र नको ते संस्कार आपण करतो. ज्या हातामध्ये ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी यायची सोडून त्याच हातामध्ये 1-1.5 लाखाचा मोबाईल आपल्या लेकीच्या हातामध्ये येतो. कुठेतरी आपण सावध झालो पाहिजे. आणि जोपर्यंत आपण सावध होत नाही, जाग होत नाही, उठत नाही ना, तोपर्यंत आपला नर देहाचं सार्थक मात्र होणार नाही. विठ्ठल 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 आणखीन सांगून जाईल बघा, पूर्वीच्या काळी संस्कार इतके होते, इतके होते, इतके होते की एखाद्या मुलीचं जरी लग्न झालं, आईचं सांगणं काय असायचं की सासरमध्ये किती जरी त्रास सहन करावा लागला तरी मात्र तो शेवटपर्यंत सहन करायचा. अलीकडच्या काळात असं आहे का हो आई? अहो एखाद्या मुलीला फक्त सहज कारणच लागतं, सहज कारण लागतं. थोडासा त्रास झाला की काय करते, आईला फोन करून सांगते. आणि आपली आई सुद्धा इतकी हुशार असते, इतकी हुशार असते की लेकीला सांगते की तिथं राहायची अजिबात गरज, डायरेक्ट बॅग घेऊन ये. पूर्वीचा एक काळ असा होता की त्या आईचं सांगणं होतं थोडं पक्वाच, त्या आईचं सांगणं होतं की बाळा किती त्रास सहन करावा लागला, कितीही त्रास सहन करावा लागला तरी तुला तो सहन करावाच लागेल शेवटपर्यंत. कारण शेवटी काय आहे, तो सासुरवास आहे. वेळ प्रसंगी थोडस सासूबाईंना त्या सुनेला बोलावं, अख्खं गाव जमा करते. नुसतं गाव नाही आई जमा करत, ज्यानं लग्न जमवलं ना त्याला सुद्धा सांगायचं तात्पर्य की कुठेतरी सावध झालं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आली या संसारा उठा वेग करा, उठून जागा होऊन शरणचा उदारा. पांडुरंगा कोण कोण माझ्या परमात्म्याला शरण गेले असतील, तो गोड असं वर्णन केलेलं आहे. तारा ये सारा जमाना प्रभु हमको भी तारना, तारा है सारा जमाना प्रभु हमको भी तारना, तारा है सारा जमाना प्रभु हमको ही तारना, तारा है सारा जमाना प्रभु हमको ही तारना. हमने सुना ये तूने सुदाम जी को तारिया, सुनाया देखो तारा, नंदुर का करके बहाना प्रभु हमको भी तारना, तारा है सारा जमाना प्रभु हमको ही तारना. हमने सुना ये तूने अहिल्या जी को तारिया, हमने सुना ये तूने अहिल्या जी को तारिया, पत्थर का करके बहाना प्रभु हमको ही तारना, तारा है सारा जमाना. हमने सुना ये तूने मीरा जी को तारिया, हमने सुना ये तूने मीरा जी को तारिया, जहर का करके बहाना प्रभु हमको ही तारना, तारा है सारा जमाना प्रभु हमको ही तारना. हमने सुना ये तूने शबरी जी को तारिया, हमने सुना ये तूने शबरी जी को तारिया, बेरों का करके बहाना प्रभु हमको ही तारना, तारा है सारा जमाना प्रभु हमको ही तारना, तारा है सारा जमाना प्रभु हमको ही तारना. सहज एखाद्या भक्तानं त्याची आळवणी जरी केली, पण ती आळवणी मात्र श्रद्धेनं निष्ठेनं भावानं असली. आपली आळवणी कशी असते आई? जर आपण देवपूजा करायला बसलो तर 10 वेळा आपण बायकोला हाक मारतो, चहा आणते का, पाणी आणते का. आणि जर काही उशीर झाला तर रागा रागा देवघरातली काय करतो तो, हा पूजा करतो. इतका राग असावा का माणसाला? सांगायचं तात्पर्य, आली या संसारा उठा वेग करा. फक्त सुदामजीनं मुष्टे पोहे माझ्या भगवान परमात्म्याकडे घेऊन जावं आणि त्याच्या मोबदल्यात सोनियाची पुरी. सांगायचं तात्पर्य ही भक्ती असली पाहिजे. मीराबाईने फक्त विषाचा प्याला प्राशन करावा, त्याच्या मोबदल्यात तिच्या परमात्म्याच्या चरणाजवळ तिला जागा प्राप्त झाली.
जीवनामध्ये बघा, भगवान परमात्मा कुठल्याच भक्ताला काही कमी पाडू देत नाही. फक्त माझ्या नामदेवरायांनी म्हणावं, देवा माझ्या आईनं दिवाळीच्या सणाला सगळं फराळ तयार केलेला आहे, तुला यायचं आहे की नाही. नामदेवरायांची फक्त इच्छा एवढीच होती की देवा तू जोपर्यंत येत नाहीस ना फराळ करायला, तोपर्यंत मला काही लाडू खाता येणार. फक्त म्हणावं माझ्या विटेवरच्या मालकानं ती विटेवरची जागा सोडावी. जागा सोडल्याच्या नंतर देवाला प्रश्न पडावा, नामदेवा अरे तुझ्या घरात मी फराळ करण्याकरिता जातोय रे, पण इथे मात्र वारकरी येतील, काकडा भजन सुरू करतील आणि विटेवरी जर कोण नसेल हे पाहिल्यानंतर सगळीकडे साकडं पडेल, देव कुठे गेले, देव कुठे गेले, देव कुठे गेले. नामदेवराया म्हटले, देवा तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही घरी माझ्या जाऊन येईपर्यंत विटेवरची जागा मी व्यवस्थित सांभाळतो, इथे मात्र काही काळजी चिंता करू. पुन्हा देवाच्या लक्षात यावं, हे बघ नामदेवा, ज्यावेळी वारकरी मंदिरामध्ये येतील ना, काकडा भजन सुरू करतील, काही वारकरी तुला स्नान घालतील आणि स्नान घालत असताना किती थंडगार पाणी असलं तरी विटेवरून तू हालचाल करायची. नंतर तुला शृंगार करतील, रत्न जडीत तुला माळा परिधान करतील आणि नंतर शेवटी लोण्याचा गोळा भरवतील. लोण्याचा किती छान वास आला तरी तू खायचा. नामदेवराय म्हटले, देवा अहो एवढी काळजी करू नका, तुम्ही निसंकोचपणे माझ्या घरी जावा, फराळ करा. इकडे मात्र वारकरी मंदिरामध्ये यावे आणि नामदेवरायांनी मात्र घरी जावं. वारकरी मंदिरामध्ये यावे, नामदेवरायांनी विटेवरी राहावं आणि देवानं मात्र नामदेवरायांच्या घरी जावं. फराळ करता 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 दिवसा बराच वेळ त्या ठिकाणी निघून जावा. इकडे मात्र वारकऱ्यांनी स्नान घालावं. सगळं काही झालं. शेवटी लोण्याचा ज्यावेळी गोळा भरवायची वेळ आली ना, लोण्याचा गोळा भरवत असताना त्या लोण्याचा इतका छान वास यावा, इतका छान वास यावा की लगेचच नामदेवरायांनी आतल्या आत आपली जीभ वळवळ करायला सुरुवात करावी. एका वारकऱ्याचं लक्ष जावं की आज देव काय करतोय, लोणी खातोय. सगळ्या वारकऱ्यांची चर्चा सुरू झाली. इतकी गर्दी झाली मंदिराकडे, इतकी गर्दी झाली. तेवढ्यात देवाचा त्या ठिकाणी बराच वेळ निघून गेला होता. फराळ झाला आणि हात धुण्याकरिता नामदेवरायांच्या घराच्या बाहेर देवाने यावं आणि सगळं पंढरपूर आहे ते पंढरपूर सर्व पांडुरंगाच्या मंदिराकडे सैरा वैरा पळत होते, सैरा वैरा पळत होते. देवाच्या पटकन लक्षात यावं की नामदेवानं काहीतरी गडबड गोंधळ मंदिरामध्ये केला. तसेच देव घाई गडबडीनं गर्दीमध्ये आले, मंदिरामध्ये प्रवेश करावा आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर नामदेवरायांच्या शेजारी माझे ज्ञानोबराय होते. माझ्या ज्ञानोबरायाने सहज म्हणावं, देवा तू किती जरी चतुर असला ना, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. अख्ख्या जगाला जरी तुने चतुराई करायला शिकवली तरी या ज्ञानापुढे तुझं काही चालणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, देवा की नामदेवरायांच्या भक्ती खातर, नामदेवरायांच्या प्रेमापोटी, नामदेवरायांनी केलेल्या भावापोटी तू विटेवरची जागा सुद्धा सोडली रे देवा. सांगायचं तात्पर्य देव हा असा आहे की भक्ताकरिता जर विटेवरची जागा सोडत असेल तर त्याची आळवणी मात्र आपण जीवनामध्ये केली पाहिजे. आपली आळवणी म्हणजे रात्रंदिवस संसाराची आळवणी असते, हे करायचंय ते करायचंय. हा त्यात जर एखाद्या वारकरीने सांगितलं, एखाद्या जर पवित्र तुळशीची माळ घातलेल्या आईने जर सांगितलं की ताई येता का पंढरपूरला, पण आपल्याला मात्र पंढरपूर. एकनाथ महाराज गोड वर्णन करतात, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, हिला पंढरीला नेलं 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 ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, हिला पंढरीला नेलं 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 ग बया,
भारुडामध्ये गोड असं वर्णन केलेलं आहे बघा. एखादी शेजारीन बाई सांगते, ताई चला आषाढी पंढरीला तर नाही आल्या, कार्तिकेला तर नाही आल्या, चला निवृत्तीनाथांच्या सोहळ्याला जायचं आहे, येता का? वारकऱ्यांची कधीच तयारी झाली होती, अर्ध्या वाटेपर्यंत वारकरी पोहोचले सुद्धा. म्हणून बघा, हा संसार जो आहे ना, आयुष्यभर या संसाराची गाठ मात्र सुटणार नाही. एखाद्याची सुटली असेल पण मध्ये त्याला गाठ, एखाद्या दोऱ्याचं उदाहरण घ्या ना, धागा. हा, तो धागा असा आहे दोरा की जितका ताणला ताणल्यानंतर काय करतो, पुन्हा जोडता येईल काही नाही. तुम्ही म्हणाल असं कसं नाही, जोडता येतो पण मध्ये काय असते. त्याप्रमाणे आपलं जीवन आहे, जीवनामध्ये जितकं परमात्म्याच्या आपल्याला जवळ जाता येईल ना तितकं आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संसार हा असा आहे की शेवटपर्यंत सुटणार नाही, पण जोपर्यंत आपण त्याला ताणून सोडत नाही ना तोपर्यंत सुटणार नाही. ही महाराष्ट्र भूमी आहे, कर्मभूमी आपली जन्मभूमी आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये आपण चांगले कर्म केले, गोड वर्णन केलेलं आहे. ही मायभूमी, जन्मभूमी, कर्मभूमी ही आमची महावंदनीय आणि प्राणप्रिय माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे भूमी, अस्मानी धरती भव्य पराक्रम गडगडाची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय आणि प्राणप्रिय माय मराठी आमची. राकट देशा कणकर देशा भगव्याच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे धरती पाणी मातीच्या घरी. योद्ध्यांची अनवीरांची माळकऱ्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकरांची, शास्त्राची काव्य विनोदाची, ही भूमी साहित्याची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय आणि प्राणप्रिय माय मराठी आमची. माय मराठी आमची, माय मराठी आमची. आपली मराठी भाषा, आपला महाराष्ट्र देश काय शिकवतो बघा. सहज एक आठवण म्हणून उदाहरण सांगते. आईचे संस्कार फार महत्वाचे असतात. ज्यावेळी साने गुरुजी लहान होते, अगदी लहान, 1 वर्ष 1.5 वर्षापर्यंत, 2 वर्षापर्यंतचे असावे, आणि स्नान घालत असताना थोडस वेडं वाकडं बोलता येत होतं. कुणाला? साने गुरुजींना. आता साने गुरुजींचे स्नान घालत असताना, आंघोळ करत असताना साने गुरुजींच्या आईनं म्हणावं, श्यामा तुझं स्नान झालं, आता तुझी तू आवरावर करायला शिकत चल. आता थोडस वेडं वाकडं लहान बाळाला बोलता येतं. 2 वर्षानंतर, 2.5 वर्षानंतर वेडं वाकडं बोलता येत होतं. आता आंघोळ झाली, स्नान झालं, पण थोडीशी पायाला मातीचे कण राहिले. लहान लेकरं कधी कुठे काय प्रश्न विचारतील, सांगता येत. तसे साने गुरुजींनी म्हणावं, आई तू मला स्नान घातलंस, माझी आंघोळ घातलीस, पण माझ्या पायाला जे टाच आहेत ना त्या टाचेला मात्र मातीचे लहान लहान कण राहिले आहेत बघ ना गाय. त्यावेळी साने गुरुजींच्या आईनं साने गुरुजींना म्हणावं, श्यामा जसे मातीचे कणकण जर तू सहन करत नशील ना, जीवनामध्ये जर तुला फार मोठं व्हायचं असेल तर कुठेतरी लहान लहान जीवनामध्ये जे चटके असतील ते सहन केल्याशिवाय तू एक दिवस विद्वान बनू शकत. सांगायचं तात्पर्य बघा, तेच संस्कार कधीतरी आपल्याला कामी पडतात. आमच्या वेळेला सुद्धा आमच्या आईने आम्हाला काहीतरी सांगावं. आज आमची काही पात्रता नसताना, या वारकऱ्यांसमोर काही उभं राहण्याची ताकद नसताना जो मान सन्मान मिळेला आहे ना तो कुठेतरी संस्कारानंच घडलेला आहे. सांगायचं तात्पर्य की आलेल्या संसारातून जोपर्यंत महिला मंडळ तुम्ही आम्ही जागो होत नाही ना तोपर्यंत संसारामध्ये किती जरी रंग भरले तर शेवटपर्यंत सुख मिळणार नाही. तुकोबराय म्हणतात, शरण जाऊ दारा, भल्या भल्यांनी मात्र सांसारिक मागणी करावी, पण सांसारिक मागणी मागून सुद्धा शरण जाऊन सुद्धा त्याच्यामध्ये सुख काही मिळालं. खरं सांगायचं झालं तर बघा, मकर संक्रांत निघून गेली ना, केला का मकर संक्रांतीचा सण साजरा? कसा करता महिला मंडळ? महिला मंडळांसाठी फार स्पेशल आणि आपल्या पारंपरिक सांस्कृतिक तो एक सण उत्सव सांगितलेला आहे. अतिशय बघा, महिला मंडळ हळदी कुंकवाचा सुद्धा
आहे ना ती परंपरा कुठेतरी आपल्या सुनांमध्ये सुद्धा ती उतरवली पाहिजे. नुसतेच आपण साजरा करतो म्हणून नाही, तर कुठेतरी त्या मुलीला सांगितलं पाहिजे की ज्या सासरी तू नांदायला जाशील ना तिथे सुद्धा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तू कुठेतरी केला पाहिजे. कारण बघा ज्यावेळी ह्याचं कारण फक्त एवढं छोटंसंच असतं आहे. ज्यावेळी महिला मंडळ बघा वेळात वेळ काढून एकत्रित येतात, चांगल्या गप्पा चर्चा करतात, हिच्याकडे पाहतात तिच्याकडे पाहतात, हिच्याकडे पाहून तिच्याकडे पाहून चांगले गुण जर एखादीच्या जीवनामध्ये असतील, अंतरात असतील, तर ती तिला सांगत असते. म्हणजे चांगले विचार कुठेतरी येतात. पण अलीकडच्या काळात आपले तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणजे कसे, हा घरामध्ये तिळगुळ बनवतो आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना आणि घरातले एकमेकांशी बोलत. खरं सांगायचं झालं नाही, बाहेर वाटण्यापेक्षा घरात तिळगुळ वाटण्याची काय आज. कुठेतरी भावा भावामध्ये आबोल आहे, कुठेतरी बहिणी बहिणीमध्ये आबोल आहे, कुठेतरी जावे जावेमध्ये आबोल आहे, कुठेतरी सासू सुनेमध्ये आबोल आहे, कुठेतरी बाप लेकामध्ये आबोल आहे, कुठेतरी माय लेकीमध्ये आबोल आहे. कितपर्यंत हे आबोली तुम्ही धरून राहणार? किती दिवसांपर्यंत हा राग तुम्ही धरून ठेवणार आहात? असं आयुष्य निघून जातं आणि आयुष्य आपण काय करतो, रागामध्ये घालवतो. कुठेतरी बघा त्या दिवसापासून तिलाच आणि गोडाचा काय गोडवा ठेवला तरच त्या तिळगुळाला आपण तिळगुळ देतो आणि माग काय करतो, त्याची निंदा करतो. मी तर म्हणेन ज्याला निंदा करायची ना त्यांना तोंडावर केली पाहिजे, माघारी बोलून काही फायदा. जे आहे ते तिळगुळ देतो आणि गोड गोड बोला असं म्हणतो आणि वर्णन करत असताना काय म्हणतो, गावात कोणी विचारत चांगलं जीवन जगा तुकोबरा म्हणतात. आलिया संसारा उठा वेग करा, वेळोवेळी सांगणं असं संत महात्म्यांचं. कारण बघा आलिया भोगासी असावे सादर. हे आयुष्य जर म्हटलं अनेक प्रकारचे भोग आपल्या वाटेवर येतील, पण एक दिवस त्याला शरण गेल्यानंतर त्याच्यावरती भार घालू शकतो. शरण जा उदारा, इतका उदार आहे, इतका उदार आहे की एखाद्या भक्तानं काही मागावं आणि मागितलेली मागणी तात्काळ पूर्ण करतो. अनेक उदाहरणं देता येतील बघा. पण तुकोबराय म्हणतात की हे मागणी मागत असताना, शरण जात असताना आपण असं शरण जा की देह एक ना एक दिवस काळाच्या तावडीत द्यायचं आहे. आणि धनसंपत्ती करिता रात्रंदिवस काबड कष्ट करतो ना, ती आपली नाही तर कुबेर राजाच्या मालकीची आहे. या ठिकाणी आपली सत्ता नाही. अभंगाचं दुसरं चरण. देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह हे 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 काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, देह हे काळाचे धन
काय आहे का आपलं? एखाद्याला विचारा, गाडी कोणाची, तो म्हणतो माझी. हा, बंगला कुणाचा, तो म्हणतो मी बांधला. हा, बंगल्यातली माणसं, लेकरं, बाळ, नातवंड, पतवंड, बायको, सगळ्या गोष्टीला तो माझं म्हणतो. जमीन कुणाची, तो म्हणतो माझी. त्याला विचारा, हे मंदिर कुणाचं, तो म्हणतो आमच्या. एक ना एक दिवस जायचं आहे, लक्षात असलं पाहिजे. ज्याप्रमाणे संतोष दादांचं 1 वर्षापूर्वी जाणं झालेलं आहे ना, त्याप्रमाणे तुमचं आमचं सुद्धा एक ना एक दिवस जाणं आहे. ज्ञानोबा म्हणतात, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. म्हणून या मनाला मात्र चांगला उपदेश करणं गरजेचं आहे. नको नको म्हणा, गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासवया. ज्यावेळी काळ घ्यायला आल्याच्या नंतर आपण त्या यमाची काळाची किती जरी विडवणी केली ना, अरे बाबा मला घेऊन जाऊ नको, माझ्या मुलाचं लग्न जमलेलं आहे, या वर्षी ते लग्न करू दे, ते माझ्या मुलाला संसाराला लावू दे, किती जरी विनंती केली तरी तो थांबवणार आहे का, इथे ठेवणार आहे काय? अजिबात नाही. तो म्हणेल, ज्यावेळी तुला चांगला नरदेह दिला होता ना, कधी आषाढी पंढरीला गेला नाही, कधी ते विटेवरच्या मालकाची आलवणी केली नाही, कधी आई वडिलांची सेवा केली नाही, कधी गावातल्या लोकांची चांगलं बोलणार नाही, असंच आयुष्य तू उठास संत साधा. विठ्ठल साधू संत साधा फुलाले, जाईल जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत. म्हणून बघा, वेळोवेळी संत महात्म्यांचं उठून जागो होऊन सावध करणारे संत आहेत. पण आपण मात्र सावध होतो कुठून? कधी तर ज्यावेळी संकट ओढावतं, एखादा आघात आपल्या जीवनामध्ये घडतो आणि फार दुःख आलं की मग ते आपण देवाची आळवणी करतो. त्या अगोदरच त्याची आळवणी असली तर निश्चितच आपण काय जीवनामध्ये कुठेतरी जी घटना आपल्या मध्ये येते ना, त्याच्यापासून वंचित राहू. पण आपलं कसं आहे, पूर आला की आपण काय करतो, त्याच्यापेक्षा अगोदरच जर आपण जीवनामध्ये बघा, एक उदाहरण देऊन जाईल. बाबांनी जे प्रमाण दिलं ना, उठा उठा साधू संत साधा फुलाले, आपलं हित आज कशात आहे, कशात आहे आई? अहो, एखाद्या सासूबाईला वाटतं की माझ्या सुनेने माझं ऐकलं, त्याच्यात हित आहे. सुनेला वाटतं की सासूचं बोला ना जरा, बोलता येतं ना, नाही अजिबात वाटत. सुनेला वाटतच नाही की सासूचं ऐकावं. मी सांगून जाईल बघा, आणि नेहमी सांगत असते, आजही आठवलं म्हणून सांगेल की कधीतरी बघा, आपली सूनबाई एखाद्या सणवाराच्या दिवशी जर चांगली नटली थटली ना, तर कधी तुम्ही तिचं वर्णन केलं का? खरं बोला महिला मंडळ. बरं, वर्णन करायचं बाजूला राहू द्या, अलीकडच्या काळात वर्णन करायचं तर बाजूलाच राहू द्या. एखादी सून जर छानपैकी नटली ना, आता गालातल्या गालात हसतील पण काही बोलणार. कधीतरी सासूने बघा, सुनेचं कौतुक तर करावं, कौतुक करता येत नसेल ना, हातात जे भेटेल ना ते काय झाडू, त्यांना काय करायचं? तुम्ही म्हणाल चांगलं सांगताय, तर असं नाही. ज्या दिवशी आपली सून चांगली सणाच्या दिवशी नऊवारी साडी नेसेल किंवा चांगली मेकअप करून नटेल थटेल, तिला नावं ठेवू नका. आपली अवस्था आहे अशी की तिला वेडं वाकडं बोलतो तर बोलतो. अहो, उलट आपल्या मनामध्ये विचार आला पाहिजे की जे हातात भेटेल ते म्हणजे त्याचा अर्थ असा घेऊ नका, मिरच्या असतील, मोहऱ्या असतील, मीठ असतील, तांदूळ असतील, चप्पल असेल, झाडू असेल, बोरीचे काट, डोक्याचे केस, पाट्यावरचा वरवंटा, हे कशाचं सांगितलं? जे भेटेल ते काय करायचं? अहो, जे भेटेल हातात ते अंगावरून थराथरा उतरवलं पाहिजे की माझ्या सुनेला कुठल्या वाईट दृष्ट माणसाची नजर लागता कामा कधी काढली का? आता आहे उत्तर, अजिबात नाही. ज्यावेळी बघा आपली लेक नटते ना, ती लेक नटल्यावरती तिला आपण पापा घेतो, माझी छबडी काय ना, माझी बबडी काय, नको नको तिचं कौतुक करतो. एक दिवस जर सुनेकरिता तुम्ही हे केलं ना, दुसऱ्या दिवशी तुमचा चांगला पाहुणचार केल्याशिवाय ती सून राहणार. कधीतरी हे सासवांनी केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, बरं झालं ताई तुम्ही सासवांकरिता चांगलाच उपदेश सांगितला हो, पण हे सासवान करताच नाही तर सुनेने सुद्धा आपल्या सासूबाईला कधीतरी आराम दिला पाहिजे, कामातून वगैरे कुठल्याही गोष्टीतून कधीतरी म्हटलं पाहिजे.
तुम्हाला वाटतं का सुनांनो कधीतरी सासूबाईनं आमच्याकरिता तरी स्वयंपाक करावा? रोज सुना करत असतात ना स्वयंपाक, करता की नाही? का बाया ठेवल्या करायला? करताना कधीतरी सून स्वयंपाक केल्यानंतर कधीतरी तिला वाटतं की एखाद्या दुसऱ्या बाईच्या हातचं काहीतरी खावं. हा, फक्त तोंड आपलं गोड पाहिजे. तोंड जर गोड असेल ना, अख्खं जग आपल्याला जिंकण्याची काय आहे? ताकद आहे. आणि एखाद्या बाईचं जर फटकालपणाचं बोललं बघा, एखाद्या दिवशी सहज जर काहीतरी शेजारी बाईकडे मागायला पाठवा. कुणाला? सुनेला पाठवा. शेजारीन बाई ते सुनेला कधी कधी देत नाही. मग तीच सासूबाई काय करते? रिकाम्या हाताने जाते आणि सांगते, बाई तुम्ही काय करता, कशा आहात, अशी चर्चा करेल, गोड काहीतरी बोलेल आणि मग म्हणेल की मला थोडंसं लोणचं पाहिजे होतं, देते का? बरं दिल्याशिवाय राहत नाही. आता सूनबाई जाईल, आमच्या सासूबाईने तुमच्याकडून लोणचं मागितलं असं म्हटल्यानंतर ती डायरेक्ट देईल का? नाही. कुठेतरी चांगलं काहीतरी गोड कौतुक केल्याच्या नंतर ती बाई म्हणेल घेऊन जा, तुझ्या हाताने घेऊन जा, जितकं लागतं तितकं. मग आपण काय म्हणतो की येताना मी रिकाम्या हाताने आली, भांड काही घेऊन आली, हा, वाटवं काही घेऊन आली. मग ती म्हणेल अगं वाटव्याची काय किंमत करते, माझ्या घरातलं घेऊन जा, 4-5 दिवसांनी आणून दिला तरी. प्रेम कशात आहे? वाटव्यात आहे का? मागण्यात आहे का? नाही. बोलण्यामध्ये प्रेम निर्माण केलं पाहिजे. कधीतरी सुनेने सांगितलं, आई आज दिवसभराचा स्वयंपाक अख्खा मी करेल, पण मला थोड्या पुरणपोळ्या खाऊशा वाटतात. असं सुनेने म्हटल्यानंतर तुम्ही तिला काय म्हणणार? तुला खायशा वाटतात तर तुझ्या आईला सांग, बरोबर ना? पण नाही, जर सुनेला जर पुरणपोळ्या सासूच्या हातच्या खायच्याच असतील ना, फक्त सुनांनी म्हटलं पाहिजे, सुना जरा कान खोल के सुना, नीट ऐका. सासूबाई आज स्वयंपाक अख्खा मी करेल, पण मला पुरणपोळ्या खायशा वाटतात ना. पुरणपोळ्या कराव्या तर तुम्ही, तुमच्या हाताची एवढी चव छान आहे, एवढी चव छान आहे ना की माझ्या आईला सुद्धा इतक्या छान करता येईल. असं म्हटल्यानंतर सासूबाई देईल का नाही हो? हा, डायरेक्ट म्हटलं तर देईल का? नाही. म्हणजे जीवनामध्ये बघा, आपल्या जिभेवरती बघा थोडा तरी साखरेचा गोडवा असला पाहिजे. आणि जीवनामध्ये ज्याला फार मोठं व्हायचं आहे ना, त्याने डोक्यावरती बर्फ ठेवावा आणि जिभेवरती बर्फी ठेवावी. विठ्ठल विठ्ठल बर्फी म्हणजे बर्फी सारखा गोडवा. जयेश महाराजांना हसायलाच आलं. सांगायचं तात्पर्य की तुकाराम महाराज म्हणतात, देह हे काळाचे, असंच हे देह निघून जाईल, काळाच्या तावडीत जाईल, सांगता येत नाही. धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे आपलं अजिबात नाही. म्हणून देणारा भगवान परमात्मा आणि नेणारा भगवान परमात्मा. बघा एक पक्षी होता, त्या पक्षीचा एक नित्यनेम होता, कैलास पर्वतात जायचं, विष्णू लोकात जायचं आणि देवदेवतांचं दर्शन घ्यायचं. आता कैलास पर्वतात गेल्याच्या नंतर भगवान महादेवांचं दर्शन घ्यायचं, विष्णू लोकात गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंचं दर्शन घ्यायचं. रोजचा त्या पक्षाचा नित्यनेम होता. कबूतर नावाचा पक्षी होता. एक दिवस सर्व देवदेवतांनी मीटिंग आयोजित केली, एक सभा आयोजित केली. सर्व सभेमध्ये देव एकत्रित आले. आता एकत्रित देव आल्याच्या नंतर सर्व देवदेवतांनी आपल्या गाड्या अशा पार्किंग मध्ये लावल्या. भगवान विष्णूंचं वाहन होतं गरुड. आता ज्यावेळी बघा त्या कबुतराने ठरवलं की आपल्याला सर्व देवतांचं दर्शन झालं पाहिजे. ज्या रूम मध्ये देवांची सभा होती ना, त्या रूमच्या दरवाजाच्या वरती त्या कबुतराने जाऊन राहावं. सर्व देव आतमध्ये प्रवेश करू लागले. भगवान महादेव गेले, भगवान विष्णू गेले, इंद्रदेव गेले, ब्रह्मदेव गेले, शेवटी राहिले होते ते यमदेव. आता यमदेव आतमध्ये प्रवेश करत होते. अचानकपणे यमदेवांच्या पायाला उंबरठ्याची ठेच लागावी आणि यमदेव खाली पडल्याबरोबर सहज विचार करा महिला मंडळ, खाली पडल्याच्या नंतर माणसाचं लक्ष कुठे जाईल? यमदेवांचं लक्ष वर जावं, कबुतराला पाहावं आणि गालातल्या गालात यमदेवांनी हास्य करावं. कबूतर मात्र थर 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 कापत होता. कबुतराच्या मात्र कापण्याचा कंप सुटला होता. काय करावं आणि काय नाही करावं अशी अवस्था निर्माण झाली होती. यमदेवांनी उठावा, आतमध्ये सभेमध्ये प्रवेश करावा. कबूतर मात्र थरथर कापत होता. हे दृश्य पाहिलं गरुड पक्षाने. आता गरुड पक्षी मात्र त्या कबुतराच्या जवळ आला. विचारू लागला, काय रे बाबा, काय झालं? कसलं टेन्शन आहे? कुठतं दुःख आहे? कशाला घाबरतोस आणि कशाला तू थरथर कापतोय? तुझ्या कापण्याचं घाबरण्याचं कारण काय आहे? जे काही दुःख असेल ना मला सांग रे बाबा. तुझी आणि माझी जात एकच आहे. जे काही तुझ्यावरती संकट असेल ना त्याच्यातून मी तुला मदत करणार हे निश्चित आहे. आता गरुड पक्षानं हे सांगितल्यानंतर कबुतरानं त्या गरुड पक्षाला सर्व वृत्तांत सांगावा.
गरुड पक्षी म्हटला, हे बघ कबुतरा, रे बाबा अजिबात घाबरू नकोस, माझ्या पाठीवरती माझ्या पंखांवरती तुला घेतो आणि आकाशात भरारी घेऊन उंच अशा लांब अशा दूरवरती तुला नेऊन पाठीवरती पंखांवरती बसावं कोणी, कबूतर पक्षांनी, आणि आकाशामध्ये गरुड पक्षाने भरारी घ्यावी, 50 किलोमीटरच्या अंतरावरती दूरवरती पोहोचावं. तिथं एक तळ होतं, तळ्याच्या काठी उंच नारळाचं झाड होतं, नारळाच्या झाडावरती ते कबूतर पक्षाला सोडावं आणि आपल्या सभेच्या ठिकाणी येऊन गरुड पक्षानं थांबावं. मीटिंग मात्र संपली होती. सर्वप्रथम यमदेवांची भेट घ्यावी, पुन्हा तो घडलेला वृत्तांत यमदेवांना सांगावा. यमदेवांना म्हणावं, अहो यमजी, कबूतर पक्षाला तुम्ही पाहिल्याबरोबर तुम्ही हास्य का केलं, तुमचं हसण्याचं कारण काय आहे? पुन्हा यमदेव हसले, अरे बाबा हसू नको तर काय करू, हसण्याचं कारण एवढंच होतं की मी ज्या वेळा खाली पडलो त्यावेळी माझं लक्ष कबुतराकडे गेलं आणि कबुतराला पाहिल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की ह्या कबुतराचा मृत्यू तर 50 किलोमीटरच्या अंतरावरती एक मोठं तळ आहे, त्या तळ्याच्या काठावरती उंच असं नारळाचं झाड आहे, तर नारळाच्या झाडावरती ह्या कबुतराचा मी मृत्यू लिहिलेला आहे आणि हा कबूतर इथे काय करतो? म्हणून मला काय आलं, हसायला आलं आणि म्हणून मी हसलो. पुन्हा गरुड पक्षी विचार करू लागला की नाही, ज्या कबुतराला यमदेवापासून भीती होती ना, त्या कबुतराचं मरण मात्र आज निश्चित आहे. आज 50 किलोमीटरच्या अंतरावरती त्याला सोडून आलो, पण देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. ज्या दिवशी आपलं मरण लिहिलेलं आहे ना, त्या दिवशी ते निश्चितच आहे. तो काळ माणसाचे वर्ष वाट पाहत नाही, काळ माणसाचे महिने वाट पाहत नाही, काळ माणसाचा आठवडा वाट पाहत नाही, काळ माणसाचा एक दिवस 24 तास वाट पाहत नाही, तर काळ माणसाचे तास मोजत नाही, मिनिट मोजत नाही, सेकंद मोजत नाही, तर तो काळ प्रत्येक माणसाचे श्वास मोजत असतो. पण कुणाचा श्वास केव्हा जाईल सांगता येत नाही. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात की बाबांनो सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जन्माला घालणारा माझा परमात्मा आणि नेणारा सुद्धा परमात्मा, म्हणून देता देवविता नेता नेवविता, देता देवविता नेता नेवविता, हरि बोल. देता नेवविता नेता नेवविता, देता देवविता नेता नेवविता, देता देवविता देता देवविता, देता देवविता नेता देवविता, देता देवविता नेता देवविता, देता देवविता नेता देवविता. येथे याची सत्ता काय आहे, काय आहे, येथे याची सत्ता काय आहे, हो येथे याची सत्ता काय आहे, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 कुबेराचे. देता देता येथे याची सत्ता काय आहे. राजाचा रंक करणं, रंकाचा राजा करणं, गरीबाची श्रीमंती करणं, श्रीमंताची गरिबी करणं, स्त्रीचा पुरुष करणं, पुरुषाची स्त्री करणं, सगळ्या गोष्टी कुणाच्या हातात आहे, तर त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात, जन्माला येऊन या नरदेहाचं सार्थक व्हावं कुणाला वाटत असेल ना, तर जीवनामध्ये त्या परमात्म्याला मात्र विसरू नका, त्याच्या भक्ती त्याच्या नामचिंतनाला विसरू नका. जय जय बाबा, सर्वांनी टाळी वाजवायच्या. विठोबा जय रघुमा, जय बाबा रघुमाई, विठोबा रघुमा, जय जय बाबा रघुमाई. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. ज्ञानोबाच्या विठ्ठला, तुकोबा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला मुक्ताईच्या विठ्ठला जनाबाईच्या विठ्ठला बाईचा विठ्ठला जनाबाईचा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठोबा रखुमाई जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुंडली वरदे श्री ज्ञानदेव महाराज पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आमच्या अक्षताताई असतील मनापासून तीनही गायकांचे धन्यवाद व्यक्त करेल. या ठिकाणी आलेले महाराज असतील महाराजांचे मनापासून आभार व्यक्त करेल. आमचे वसंत बाबा या ठिकाणी उपस्थितीत आहेत. दादांचं बाबांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. सदा नाना आमचे असतील माझे पप्पा असतील या ठिकाणी आपल्या गावात हा अक्षताताईंचे चिरंजीव या ठिकाणी सुपुत्र आहेत. दादा आपलं नाव हा हरिभक्ती परायण हार्दिक दादा असतील या ठिकाणी टाळाची त्यांनी सेवा दिली मनापासून आभार व्यक्त करेल. आमच्या खारबाव येथून आलेल्या आमच्या लताई असतील आमच्या कांताई असतील सर्व या ठिकाणी आमच्या आई असतील या ठिकाणी साथ करण्याकरता उभा राहिल्या मनापासून आभार व्यक्त करेल. खारबाव येथून आलेली ही मुक्ताई असेल तिचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. वेणेकरी आमच्या सासूबाई असतील आईंचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. तसेच माझी छोटी कन्या वृंदा करण पाटील असेल ती सुद्धा या ठिकाणी समता सुद्धा उपस्थित राहिली. 2 तास कीर्तनाला मस्ती करत नाही रडत नाही म्हणजे ही देवाचीच कृपा म्हटली पाहिजे. तिचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. ऑपरेटिंग वाले दादा असतील त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. या कार्यक्रमाचं या ठिकाणी 2 तास ज्यांनी प्रकटून आलेले आमचे दिनेश दादा वाडीकर असतील त्यांचं वाडीकर असं यूट्यूब चॅनल आहे. खरं तर बघा ज्यावेळी नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाबपर्यंत करावा त्याप्रमाणे आमचे दिनेश दादा या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार अनेक राज्यांमध्ये पोहोचावा. कर्नाटक असेल सुरत असेल आणि बघा यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे कीर्तनाचं ज्ञान पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. मनापासून दिनेश दादांचे आभार व्यक्त करेल. या ठिकाणी आलेली सर्व पाहुणे मंडळी तुमचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करेल. कुणाचं नाव घेत नाही कारण सगळ्यांचीच नावं घ्यायला गेली तर या ठिकाणी फार वेळ. आमच्या वारकरी संप्रदायातील आई कुठेही कीर्तन असलं गावामध्ये तर उपस्थित राहतात. आमच्या आई असतील असंच आपलं सर्वांचं प्रेम माझ्यावरती असू द्या. आमच्या रुपी आई असतील आमच्या आई असतील सर्व आई मंडळी सर्व सासवा मंडळी येनू आई असतील मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करेल. वारकरी संप्रदायातील आमचे बाबासुद्धा असतील आमच्या आरतीला उपस्थित असलेले बाबासुद्धा असतील. नावं माहीत नाही मग असंच नाव घ्यावं लागेल नाहीतर एखाद्याचं नाव घेतलं आता 2-2 नावाच्या सीता असतात 2-2 नावाच्या गीता असतात 2-2 नावाच्या केसरा असतात 2-2 नावाच्या राधा असतात. एका राधाचं नाव घेतलं तिला वाटतं माझं घेतलं आणि माझं घेतलंच म्हणून असं म्हटलं तर लक्षात येतं. सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करेल. आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. कारण बघा अजूनपर्यंत नाशिकपर्यंत पोचली तिकडे मात्र पालघरमध्ये नेहमी कार्यक्रमच होत असतात. इकडे मात्र नवी मुंबईपर्यंत पोचले. आपला जर आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल तर कुठेतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नाव पोचल्याशिवाय राहणार. माझं नाही आपल्या गावाचं. कारण माझ्यासोबत आपलं नाव कोणाचं लागतं गावचं लागतं. म्हणून मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करेल. थोडंसं फक्त भजन करा. जे काही आपण भजन करणार ते आपल्याला संतोष दादापर्यंत पोहोचवायचं आहे. निवृत्त एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान तुकाराम एकनाथ नामदेव 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 तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम
असतील आणि आत्या सुद्धा असतील, सर्वांचे आभार व्यक्त करेल. तर कीर्तन झाल्यानंतर असं नको व्हायला की अर्ध्यांची नावं घेतली आणि माझं नाव घेतलं नाही. आणि या ठिकाणी बघा, नेहमी सांगत असते, आजही सांगेल की आता आपल्या पुढच्या महिन्यामध्ये गावात सप्ताह सुरू आहे. त्या सप्ताहामध्ये बघा आनंद घेतला पाहिजे. महिला मंडळ संसाराची कुठली तरी ही गाठ सोडून आज कशा वेळात वेळ काढून आल्या, तशाच वेळात वेळ काढून तिथेही उपस्थिती लावा आणि या नामचिंतनाचा आनंद घेत चला. आपल्या जीवनामध्ये आनंदपणा आल्याशिवाय राहणार नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा गावदेवी मातेच्या येलू मातेच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देईन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली